इसके लिए प्रयास करने वालों में से एक हूं। तर मोदींच्या भाषणानंतर कोणत्या राजकीय प्रतिक्रिया उमटल्यात, कोणत्या नेत्यांनी नेमकं काय म्हटलंय तेही जाणून घेऊया. झूठ बोलो बार बार बोलो असं मोदीचंच वाक्य आहे. अनेक सुरुवातीच्या 2014च्या काळामध्ये त्यांची भाषणं झाली आणि त्या भाषणामध्ये त्यांनी काँग्रेसवर टीका करत असताना त्यावेळेसही आणि आजही त्यांच्या देशाला संबोधित करत असताना काँग्रेसचं मला वाटतं की त्यांनी त्यांच्या अर्ध्या तासाच्या भाषणामध्ये जवळपास 150 वेळ त्यांनी काँग्रेसचं नाव घेतलं. काँग्रेसची एवढी भीती मोदींना काय 56 इंचीचा सीना आहे ना, तर 99% लोक त्यांना फेकू म्हणत होते. काय काय वेगळ्या भाषेत बोलतो, मी ती भाषा इथं वापरणार नाही. नारी शक्ती या देशामध्ये 50% असताना आणि विकसित भारतासाठी त्याची आवश्यकता असताना आज हे विधेयक जे होतं अतिशय महत्त्वाचं विधेयक होतं. हे काय आरक्षणापुरतं मर्यादित नव्हतं, तर याच्यामध्ये भारताचा पूर्णपणे विकास दडला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये सध्याची गरज ही नारींना सन्मान देण्याची असताना विरोधकांनी काहीतरी मुद्दे बाजूला काढून नारीचा जो सन्मान होता त्याला दुजोरा न देता त्याला बगल दिली. ही अतिशय दुर्दैवी बाब या देशासाठी काँग्रेसने केली असं स्पष्टपणे मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हणायचं होतं. तर दिवसभर महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयकाला विरोध